मित्रांनो, एकदा एका तरुणाने एका साधूला विचारले, मी सक्सेसफुल कशा प्रकारे होऊ शकतो? साधू त्या तरुणाला म्हणाला, उद्या सकाळी तू मला नदीजवळ येऊन भेट. ते दोघे दुसऱ्या दिवशी नदीजवळ भेटले. साधूने त्या तरुणाला नदीपात्रात नेले आणि तोपर्यंत नेले जोपर्यंत पाणी त्यांच्या गळ्यापर्यंत जात नाही. आणि तेवढ्यात अचानक साधूने त्या तरुणाचे डोके नदीपात्रात बुडविले. साधू खूप ताकदवर होता. त्याने पूर्ण ताकदीनिशी त्या तरुणाचे डोके पाण्यात बुडवून ठेवले. त्या तरुणाने देखील खालून ताकद लावायला सुरुवात केली, पण बराच वेळ प्रयत्न करून देखील तो तरुण बाहेर येऊ शकला नाही. शेवटी तो काळानिळा होऊ लागला. तेव्हा साधूने त्याला सोडून दिले. तो दीर्घ श्वास घेत धापा टाकत नदीपात्राबाहेर आला. साधूने त्याला विचारले, जेव्हा तू पाण्यात गुदमरत होतास त्यावेळी तुझ्या डोक्यात कोणते विचार होते? तुला काय हवे होते? तो तरुण म्हणाला, मला श्वास घ्यायचा होता फक्त. साधूने म्हटले, हेच यशाचे रहस्य आहे. जोपर्यंत तू एखाद्या गोष्टीला पूर्ण सिद्धतेने मिळवण्याचा प्रयत्न करणार नाहीस, जसा प्रयत्न तू श्वास घेण्यासाठी करत होतास, तोपर्यंत तुला ती गोष्ट मिळणार नाही. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एकाच गोष्टीवर फोकस करता तेव्हाच ती गोष्ट तुम्हाला मिळते. लहान मुलांकडूनच शिका ना. ते ना भविष्यात जगतात ना भूतकाळात, ते वर्तमानात जगतात. तुम्ही पाहिले असेल, त्यांना जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ते त्या गोष्टीवर अडून राहतात. कोणत्याही परिस्थितीत ते रडून ओरडून कसे करून ती आपल्या पालकाकडून ती गोष्ट मिळवतात. मित्रांनो, आपल्याला त्यांच्याकडून हा गुण शिकावा लागेल. त्यांच्यासारखी जिद्द आपल्यात निर्माण करावी लागेल. म्हणून यश मिळवण्यासाठी फोकस खूप गरजेचा आहे. ज्यांच्यात यश मिळवण्याची इच्छा असते त्यांच्यात इंटेन्सिटी असते. आणि जेव्हा तुम्ही फोकस आणि इंटेन्सिटीने प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला यश मिळतेच. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाईट काळात काही लोक तुटतात तर काही लोक रेकॉर्ड तोडतात. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.